कुणी काही बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाही. सुप्रियाताईंच्या टीकेवर अजितदादांचा बारामतीतून पलटवार. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज होम ग्राउंड म्हणजेच बारामतीमध्ये आहेत. आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते बारामतीमधील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवारांनी त्यांच्या बहीण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मी सकाळी लवकर उठतो या अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावरून त्यांनी दादांवर खोचक शब्दात टीका केली होती. आज बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधत असताना अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय. काही जण म्हणतात दूधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणालो की दूधवाला दुपारी उठतो असं म्हणत प्रत्युत्तर दिले. बांधकामातलं मला चांगलं कळतं. मी इंजिनियर नसलो तरी इंजिनियरला जेवढं जमणार नाही तेवढं मला जमतं. त्यामुळे मी सकाळी सकाळी काही कामं पाहण्यासाठी लवकर जात असतो असं म्हणत राजकोट येथील पुतळा पाहण्यासाठी मी सकाळी गेलो होतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी बारामतीमधील जनसन्मान यात्रेत बोलताना विकास कामांच्या मुद्द्यांवर भर दिला. बारामतीमधील विकास कामे आणि सरकारी योजनांचा लाभ या संदर्भाने भाषण करत असताना सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी पलटवार केलाय. राजकीय टीका टिप्पणी टाळून आपण केवळ विकासावर बोलायला हवं. काही जणांनी बोलतात त्यांना बोलू द्यावं. बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का असं म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर पलटवार केलाय. काही जण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणालाय. म्हणतात की दूधवाला सकाळी लवकर उठतो, पण कुठे म्हटलंय आम्ही दूधवाला दुपारी उठतोय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. तसेच अशा टीका टिप्पणीला महत्त्व देऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकर आणि कार्यकर्त्यांना केलेलं आहे. इतर जण काही काही बोलतात, बोलू द्या, आपल्या अंगाला भोकं पडत नाहीत. काही जण सांगतात अरे सकाळी कोण उठा म्हणतं, आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही उठा म्हणता. कोण म्हणतं सकाळी दूधवालाही सकाळी उठतो ना. मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? मी म्हणलोच नाही. आपल्याला ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नका. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण इतका विकास केलेला आहे, तो विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवा. आता चांगल्या चांगल्या योजना माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, आमच्या तरुणींना आणलेल्या आहेत त्या पोहोचवा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.